रोज उठले की तेच, रोज उठले की तेच. एवढा कंटाळा आलाय ना जीवनाचा, काय सांगू तुम्हाला. खूपच म्हणजे खूपच कंटाळा आलाय. आणि आज माझी तब्येत पण खूप खराब होती, त्याच्यामुळे मला जीवनाचा कंटाळा आलाय. तब्येत खराब नसलं ना तरी पण बायकांना उठून करायचं लागतं. रोज तेच तेच करून वैताग आलाय यार, काय सांगायचं तुम्हाला. आणि मग आज मस्तपैकी असं नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आज मग नाश्ता केला, सगळ्यांनी नाश्ते वगैरे केले, स्कूलला गेल्या मुली, आहो गेले होते कामाला. मग मी बघा रोज असं नाही का, हे आहे काय म्हणतात त्याला, सब्जा. हे सब्जा पण पिते नाही का, स्किन चांगली असते अशी मस्त मस्त. मग अशी लगेच बरं नसलं तरी आपल्या रील्स बनवायचं काही थांबत नाही, तुम्हाला काय सांगू. तर मला रील्स बनवायला खूप म्हणजे खूपच आवडतात, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मग रील्स वगैरे बनवून झाले तेवढ्या पुरतं, तर चला आले रोजच्या अवतारामध्ये. आणि असं डोकं खराब झाले, रोज भाजी काय बनवू काय बनवू याचं टेन्शन येतं. मग टेन्शनला मारली गोळी ना, असं मस्तपैकी खाल्ला आवळा. तर हा आवळा मी बनवून ठेवलाय फ्रीजमध्ये. तर चला काय बनवू, रोज बायकांना टेन्शन आहे यार, भाजी काय बनवायची, परत तेच तेच टेन्शन. टेन्शनला परत एकदा गोळी मारली, 90s सॉन्ग लावले, मला एवढे आवडतात 90s सॉन्ग. मस्तपैकी गाणे लावले ना मग पटापट कामं होतात. मग मला लगेच हे आपलं बघा भिजून कसं झालं, हे काय म्हणतात, आपल्याला पचन पण छान होतं ना, आपल्याला स्किन पण छान होते. त्याच्यामुळे मस्त असं चावून चावून प्यायचा आपला सब्जा. सब्जा वगैरे पिला आणि मग लगेच लागले स्वयंपाकाला. फता धपा थपा भाकरी भाजल्या, काय म्हणतात भदा भदा काय म्हणतात काय माहिती, भाकरी थापल्या. तर बघा माझी तब्येत खरंच आज खूपच कणकणी, ताप आलाय तुम्हाला काय सांगू. तरी पण बायकांना करायचं लागतं नाही का स्वयंपाक, पोरे येतील शाळेतून. मग लगेच काय बघा भाकरी केल्या, अशा मोठ्या मोठ्या भाकरी केल्या. मला हे बघा शेवगा होता फ्रीजमध्ये, तो पण काढून ठेवला. एक साईडला असा मस्त भात घातला. आम्ही कुकरचा भात नाही खात बरं का, आवडत नाही आम्हाला. मग पोरगी आली तोपर्यंत शाळेतून. आणि आजकालच्या इंग्लिश मिडियमवाल्यांची किती मजा बघा शाळेमध्ये नाही का, किती काय काय भेटलं. हे बघा शर्टवर फ्रेंड्स लोकांच्या साईन पण आहेत, बापरे. बघा पोरांचं किती भारी असतं. एवढं भेटलं होतं तिला खायला, काय 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 बघू शकता. चिप्स, फ्रुटी, चॉकलेट्स, अजून केक, हे सगळं भेटलं होतं. मग इकडं मग तिचं आवरत ती आली होती, मम्मा मला भूक लागली. मग बघा इकडं आपली भाजी शिजत होती शेवग्याची. मी कशी बशी केली तर तुम्हाला सांगते, आज एवढी छान भाजी लागत होती ना तुम्हाला, भाकरी चुरून एकच नंबर. इकडं होती कैरीची चटणी मस्तपैकी. इकडं तारक मेहता बघत बघत आम्ही जेवलो. माझी मोठी मुलगी जास्त ब्लॉगमध्ये नाही, तिचं कॉलेज दुपारचं असतं बरं का, आणि तिला आवडती नाही. मग इकडं मस्त तारक मेहता लावला आणि एवढा पसारा पडला. आणि तब्येत तर खराब आहे, कसं करू काय माहिती, मलाच कळत नव्हतं. आणि डोळ्यातून गरम गरम वाफा निघत येत होत्या. तर जाऊ द्या म्हटलं, थोडंसं आराम करूया, करता येईल काम नंतर. मग